नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला शिवसेनेच्या वर्धापन दिनासंदर्भात बातम्या. शिवसेनेचा आज 58वा वर्धापन दिन साजरा होणार आहे. ठाकरे गटाचा षण्मुखानंद सभागृहामध्ये वर्धापन दिन सोहळा साजरा होणार आहे, तर दुसरीकडे शिंदे गटाचा वरळीतील डोम NSCI सभागृहामध्ये वर्धापन दिन साजरा केला जाईल. दोन्ही गट विधानसभा निवडणुकीचं रणशिंग आज फुंकण्याची शक्यता आहे. नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार देखील आज केला जाणार आहे. तर ठाकरे गटानं आज षण्मुखानंद सभागृहामध्ये आपला वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार, सरकारवर कोणत्या शब्दांमध्ये टीकास्त्र डागणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. तर दुसरीकडे शिंदे गटानं देखील डोम NSCI सभागृहामध्ये आपला वर्धापन दिन सोहळा आयोजित केला आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी वरळीच्या डोममधून रवी खरात आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. रवी, शिंदे गटाचा वर्धापन दिन सोहळा आज साजरा होणार आहे. शिवसेनेच्या फुटीनंतरचा हा दुसरा वर्धापन दिन सोहळा, कशा प्रकारे तयारी सुरू आहे? सागर, नक्कीच आपण पाहतोय की शिवसेनेचा आज 58वा वर्धापन दिन हा साजरा होत आहे. शिवसेना पक्षाच्या फुटीनंतर खरं तर शिवसेनेचे दोन वर्धापन दिन साजरे केले जात आहे. एक षण्मुखानंदामध्ये ठाकरे गटाचा, तर दुसरा शिंदेच्या शिवसेनेचा हा वरळीतील डोममध्ये. सध्या मी वरळीतील डोम या ठिकाणी आहोत. आपण पाहू शकतो की वरळीतील डोम सभागृहात सायंकाळी 5 वाजता शिंदेच्या शिवसेनेचा वर्धापन दिन हा साजरा केला जाणार आहे. वरळी डोम या ठिकाणी सध्या महाराष्ट्रातील विविध ठिकाणून कार्यकर्ते देखील सकाळपासून येण्यास सुरुवात सध्या झालेली आहे. व तसेच आपण पाहतोय की वरळी डोम या ठिकाणी पूर्ण बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. आणि विशेष करून मी माझ्या कॅमेरामॅनला सांगू इच्छितो की त्याने तो बॅनर दाखवावा. आपण पाहू शकतो की बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार, भगवा विचार त्याला जनाधार, वाघाने वाघासारखं वागावं, भगवा आहे रक्त गर्वाने सांगावं, अशा आशयाचे देखील बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. व सर्व भगवमय वातावरण सध्या वरळी डोम या सभागृहाच्या बाहेर करण्यात आलेलं आहे. व आतमध्ये देखील जोरदार तयारी ही शिंदेच्या शिवसेनेकडून तयार करण्यात आलेली आहे. खरं तर आपण पाहतोय की दुसरा शिंदेचा शिवसेनेचा जो वर्धापन दिन आहे तो वरळीतील डोम या ठिकाणी सायंकाळी 5 वाजता सुरू होणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी मोठी जय्यत देखील तयारी करण्यात येत आहे. व सागर, आपण पाहतोय की लोकसभेनंतर विधानसभेसाठी हा दोन्ही गटांचा आपल्यासोबत राहाच. तर षण्मुखानंद सभागृहातून निवृत्ती बाबर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. निवृत्ती, षण्मुखानंद मध्ये संध्याकाळी 6:30 वाजता ठाकरे गटाचा वर्धापन दिन साजरा होणार आहे. कशा प्रकारे या ठिकाणी तयारी सुरू आहे? साजरे होत आहेत. आपण सध्या षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेर आहोत आणि आपण पाहू शकतो की ठाकरे गटाकडून संपूर्ण तयारी जी आहे ती तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. ठाकरे गटाकडून षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. आपण पाहतोय की सायंकाळी 7 वाजता या वर्धापन दिनाला ठाकरे गटाच्या सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी पाहतोय की मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाकडून बॅनरबाजी आज लावण्यात आलेली आहे. हा तर खरं तर दुसरा वर्धापन दिन आहे की 2 वर्धापन दिन जे आहेत ते शिवसेनेचे साजरे होत असताना उद्धव ठाकरे नक्की आज संध्याकाळी काय संबोधित करणार, शिवसैनिकांना आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काय संदेश देणार, याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. संध्याकाळी 6 वाजता खरं तर या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. जे ठाकरे गटाचे सर्व नवीन खासदार आहेत आणि जे उमेदवार होते त्यांचा सर्वांचा सत्कार जो आहे तो शिवसेनेकडून जे देखील ह्या षण्मुखानंद सभागृहामध्ये केला जाणार आहे. आणि स्वतः संजय राऊत असतील, स्वतः आदित्य ठाकरे असतील आणि उद्धव ठाकरे असतील, या संपूर्ण वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला जे आहे